welcome back to my channel Love to Nursing. Today we learn about the nursing process. हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे फर्स्ट इयर JNM आणि फर्स्ट इयर BSc नर्सिंग साठी. तर आज आपण बघणार आहे की नर्सिंग प्रोसेस म्हणजे काय. तर नर्सिंग प्रोसेस ही एक सिस्टमॅटिक वे आहे ज्याच्यामध्ये आपण पेशंट सेंटर्ड केअर प्रोव्हाइड करतो. ओके, पेशंटची केअर कशी घ्यायची, त्याला केअर कशी प्रोव्हाइड करायची हे आपण नर्सिंग प्रोसेसमध्ये पाहतो. आणि ही एक सायक्लिक प्रोसेस आहे ज्यामध्ये असेसमेंट करावं लागतं, डायग्नोज करावं लागतं, प्लॅन करावे लागतात, ते इम्प्लिमेंट करावं लागतं आणि त्याचं इव्हॅल्युएशन सुद्धा करावं लागतं. ओके, अबाउट पेशंट केअर. This is regarding nursing process. Okay, it is a systematic way. It provides patient-centered care. It is a cyclic process and that involves assessing, diagnosing, planning, implementing and evaluating patient care. Okay. Okay. Next. आता असेसमेंट म्हणजे काय, आपण काय पाहिलं पहिल्यांदा. ओके, तर पहिला काय बघितलं आपण की नर्सिंग प्रोसेस मध्ये काय काय येतं, असेसमेंट येतं, डायग्नोज येतं, प्लॅनिंग, इम्प्लिमेंट आणि इव्हॅल्युएशन. तर फर्स्ट आपण बघणार आहे असेसमेंट. तर असेसमेंट इज द फर्स्ट स्टेप ऑफ नर्सिंग प्रोसेस. ओके, फर्स्ट स्टेप कोणती आहे नर्सिंग प्रोसेसची, असेसमेंट. इट इन्व्हॉल्व्स कलेक्टिंग डेटा अबाउट द पेशंट हेल्थ स्टेटस. ह्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व आहे, डेटा कलेक्ट करायचा आहे. कोणता, पेशंटच्या हेल्थ स्टेटसचा डेटा कलेक्ट करायचं की तुम्हाला बरं वाटते का, ह्याच्या आधी काय होत होतं. ओके, तुम्हाला बीपीचा त्रास आहे तो कधीपासून होत आहे, कधीपासून बीपी आहे, कधीपासून डायबिटीस आहे, हे सर्व त्यांना तुम्ही विचारायचं आहे. दिस डेटा कॅन बी कलेक्टेड थ्रू ऑब्झर्वेशन. प्रत्येक गोष्ट विचारूनच कळते असं नाही की ऑब्झर्व पण केलं पाहिजे तुम्ही. इंटरव्ह्यू द पेशंट अँड रिव्ह्यूइंग द पेशंट्स मेडिकल रेकॉर्ड. इंटरव्ह्यू घ्यायचा पेशंटचा, प्लस पेशंटचे जे मेडिकल रेकॉर्ड्स आहेत ते चेक करायचे. ओके, त्यावरनं तुम्हाला समजते की नेमकं पेशंटला होत आहे का, काय होत आहे. फर्स्ट आहे सब्जेक्टिव्ह डेटा. सब्जेक्टिव्ह डेटा म्हणजे काय की पेशंट काय सांगतो. ओके, इन्फॉर्मेशन दॅट द पेशंट टेल्स यू. पेशंट काय सांगतोय, माझं डोकं दुखतंय, माझ्या पोटात दुखतंय, माझा पाय दुखतोय, माझा हात दुखतोय, किंवा मला फिलिंग वॉर्म. ओके, मला आज वॉर्म फील झालं. ओके, असं सांगतोय तर त्याला सब्जेक्टिव्ह डेटा म्हणायचं. ऑब्जेक्टिव्ह डेटा म्हणजे काय, इन्फॉर्मेशन दॅट यू ऑब्झर्व ऑर मेजर युअर सेल्फ सच एज व्हायटल साईन ऑर फिजिकल असेसमेंट. ऑब्जेक्टिव्ह डेटामध्ये काय येतंय की आपण ऑब्झर्व करायचंय. ओके, त्याला काय व्हायटल सायन्स वगैरे ऑब्झर्व करायचे, फिजिकल असेसमेंट, साईन सिम्टम, रॅश आलेत का, ताप आलाय का, हे सगळं त्याचं चेक करायचं, ऑब्झर्व करायचं. त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह डेटा म्हणतोय. रिव्ह्यू ऑफ सिस्टीम्स. ही एक सिस्टमॅटिक असेसमेंट आहे ज्यामध्ये बॉडीची सिस्टीम, पेशंटच्या बॉडीची सिस्टीम ओके त्यामध्ये येते. तर त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन विचारायचे, त्यावरनं तो सांगेल. पास्ट मेडिकल हिस्ट्री, आधी कोणती हिस्ट्री आहे का पास्ट मध्ये, असेल तर ती कोणती, त्यावर कोणती ट्रीटमेंट घेतलेली होती, हे सगळं तुमचं असेसमेंट मध्ये येणार. क्लिअर. नेक्स्ट आहे नर्सिंग डायग्नोसिस. तर नर्सिंग डायग्नोसिस ही एक सेकंड स्टेप आहे. फर्स्ट स्टेप तुमची झाली असेसमेंट. नर्सिंग डायग्नोसिस सेकंड स्टेप आहे. इन दॅट it involves analyzing the assessment data to identify actual or potential health problem. तर नर्सिंग डायग्नोसिस मध्ये काय आहे की असेसमेंट ऑफ डेटा आपण अनालाइज करतोय की आपण काय डेटा असेस केला, प्लस आयडेंटिफाय करायचं, ओळखायचं त्या म्हणजे ऍक्च्युअल कोणते प्रॉब्लेम्स आहेत आणि पोटेन्शियल कोणते प्रॉब्लेम आहेत. तर फर्स्ट आपण बघतोय प्रॉब्लेम, नंतर इटिओलॉजी अँड देन सिम्पटम्स. प्रॉब्लेम म्हणजे काय, नेमका ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे का पोटेन्शियल हेल्थ प्रॉब्लेम आहे ते विचारायचं. त्याची कारण कोणकोणते आहेत, का हा डिसीज झालाय त्याच्यावर फोकस करायचा. देन सिम्पटम, काय चिन्ह लक्षणं दिसतात, पेशंटला काय वाटतं, तुम्ही काय ऑब्झर्व केलं, हे सर्व आपल्याला नर्सिंग डायग्नोसिस मध्ये फाइंड आउट होतं. ओके, प्रॉब्लेम, इटिओलॉजी अँड सिम्पटम्स.
This is the second step of nursing diagnosis. Clear? To the goals. First step is assessment, second step is diagnosis, and third stage is a goals. Goals in that short-term goals and long-term goals. Goals are desired outcome of nursing interventions. जे काय आपण नर्सिंग इंटरव्हेन्शन्स करणार आहे त्याचा आउटकम हे असं ते असतं तुमचं गोल. दे शुड बी स्पेसिफिक मेजरेबल. ते कसं असावं, स्पेसिफिक असावं आणि मेजरेबल असावं प्लस अचिवेबल असावं. फॉर एक्झाम्पल समजा HIV झालाय पेशंटला आणि तुम्ही म्हणताय की हे मी कम्प्लिटली पुरेपूर बरं करणार, तर होत नाही ना, रिअलिस्टिक नाहीये. आपण HIV बराच करू नाही शकत. ओके, आणि टाइम बाउंड, दॅट इज स्मार्ट. ओके, स्मार्ट हे काय आहे, एक लोगो टाइप मध्ये निमोनिक्स स्मार्टली. ओके, गोल कसा असायला पाहिजे तुमचा, स्मार्ट असायला पाहिजे. शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल. शॉर्ट टर्म गोल कसं की हे अचीव झालं पाहिजे फ्यू डेज मध्ये, फ्यू वीक मध्ये. आणि लॉंग टर्म म्हणजे काय की एका वर्षात किंवा 2-3 महिन्यात हे कमी होईल. हा तुमचा लॉंग टर्म गोल. असेसमेंट झालं, डायग्नोस झाले, गोल झाला. आता प्लॅन. प्लॅन काय करायचा. प्लॅनिंग इज द फोर्थ स्टेप इन द नर्सिंग प्रोसेस. नर्सिंग प्रोसेस मधली फोर्थ स्टेप आहे प्लॅनिंग. इट इन्व्हॉल्व्स, आता याच्यामध्ये काय असतं, डेव्हलपिंग अ प्लॅन ऑफ केअर. प्लॅन ऑफ केअर डेव्हलप व्हायला पाहिजे. प्लस पेशंटचे इंडिव्हिज्युअल नीड्स अँड गोल्स, त्याच्यामध्ये पेशंटचे नीड्स आणि गोल्स फुलफिल व्हायला पाहिजे. द प्लॅन ऑफ केअर इन्क्लूड स्पेसिफिक नर्सिंग इंटरव्हेन्शन्स. त्याच्यामध्ये स्पेसिफिक नर्सिंग इंटरव्हेन्शन्स असले पाहिजे दॅट आर डिझाईन टू ॲड्रेस द पेशंट्स हेल्थ प्रॉब्लेम. आणि त्यात ते स्पेशली कोणासाठी डिझाईन केले असले पाहिजे, पेशंटच्या प्रॉब्लेमसाठी. प्लॅन कोणता पण बनवायचा नाहीये, त्याच्या मागं रिझन पाहिजे. तो आपण कसा करणार आहे, का करणार आहे, त्याचं पण तुम्हाला माहित असलं पाहिजे रिझन. तर नर्सिंग इंटरव्हेन्शन मध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी मॅटर करतात. पेशंट एज्युकेशन, तो किती शिकलेला आहे, का, कारण तो जेवढं शिकलाय त्याची मॅच्युरिटी तेवढी असणार आहे. मेडिकेशन्स प्लस व्हायटल साईन मॉनिटर करायचे, कारण त्यावरून आपल्याला प्लॅन बनवायचे. इमोशनल सपोर्ट प्रोव्हाइड करायचा आणि पेशंटला एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं रिगार्डिंग कंडिशन, मेडिकेशन आणि सेल्फ केअर. ओके, क्लिअर. पेशंट एज्युकेशन, medication, monitor vital signs, provide emotional support and patient education. हे तुमची फोर्थ स्टेप कंप्लीट. सेम इंटरव्हेन्शन्स मी जसं सांगितलेलं. स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, टाइम बाउंडेड, असं तुमचं स्मार्ट असायला पाहिजे इंटरव्हेन्शन. व्हायटल साईन मॉनिटर करायचे, प्रिस्क्राईब केलेले मेडिकेशन्स द्यायचे, पेशंटला एज्युकेशन प्रोव्हाइड करायचंय, ओके, जेणेकरून काय होईल, कॉन्फिडन्स येईल पेशंटमध्ये. नेक्स्ट आहे इम्प्लिमेंटेशन. तर ही कोणती स्टेप आहे, 6वी. यामध्ये तुम्ही प्लॅन ऑफ ऍक्शन केले, प्लॅन ऑफ केअर इनटू ऍक्शन. जे तुम्ही पेपरवर लिहिलं ते पेशंटवर केलेलं आहे ऍक्शन, हे म्हणजे इम्प्लिमेंटेशन. तर फर्स्ट आहे डॉक्युमेंटेशन. ऍक्युरेट टाइम, तुमचं काय केलं, तुम्ही काय केअर प्रोव्हाइड केली, ते सर्व तुमच्या डॉक्युमेंट मध्ये लिहायचं. कम्युनिकेशन, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन पाहिजे तुमचं पेशंट सोबत. सेफ्टी,
पेशंटला ते सेफ वाटलं पाहिजे आणि इफेक्टिव्ह वाटलं पाहिजे. देन कोलॅबरेशन, स्वतःच्या टीम सोबत राहून तुम्हाला हे काम करायचंय, पेशंटला केअर प्रोव्हाइड करायचे, दॅट इज कोलॅबरेशन. डॉक्युमेंटेशन, कम्युनिकेशन, ओके क्लिअर. तर इम्प्लिमेंटेशन मध्ये ना डॉक्युमेंटेशन, कम्युनिकेशन, सेफ्टी अँड कोलॅबरेशन. ओके. नेक्स्ट इव्हॅल्युएशन. तर ही एक 7 स्टेप आहे की तुम्ही जे काय केलं आता पण प्लॅन केलं, इम्प्लिमेंट केलं ते, तर त्याचं इव्हॅल्युएशन काय आहे. तर डेटा कलेक्ट करायचा की तुम्हाला बरं वाटतंय का, त्याचा व्हायटल साईन घ्यायचं, ऑब्झर्वेशन करायचं, पेशंटचे रिपोर्ट्स बघायचे. देन अनालाइज करायचं की आपण आपल्या गोलपर्यंत पोहोचलेलो आहे का. जर नाही पोहोचलो तर का नाही पोहोचलो ह्याचे रिझन्स तुम्हाला माहित असले पाहिजे. देन मॉडिफिकेशन, म्हणजे समजा तुमचा गोल तुमच्या अचीव नाही झाला तर का नाही झाला ते बघायचं आणि प्लॅन मध्ये मॉडिफाय करायचं, चेंजेस करायचे, जेणेकरून आपल्याला आपला गोल पटकन हासिल होईल. ओके. रॅशनल, तुम्ही जे काही इम्प्लिमेंटेशन करता, जे काय केअर प्रोव्हाइड करता पेशंटला, तर त्याच्या मागे एक कारण असलं पाहिजे. रिझन बिहाइंड इच नर्सिंग इंटरव्हेन्शन अँड इट इन्शुअर इट इज अ एव्हिडन्स बेस्ड अँड इफेक्टिव्ह. जे काय कराल ते इफेक्टिव्ह असलं पाहिजे आणि एव्हिडन्स पाहिजे, पुरावा पाहिजे की हे चांगल्यासाठी असेल. ओके, दॅट इज रॅशनल. Clear? I hope you understood this nursing process. Okay. If you have doubt, please put it in comment. Thank you so much guys for watching my video. Press the like button and share to your friend. Keep in touch. Bye bye.